नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 7 मार्च गुरुवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघत आहोत। CCR5 डेल्टा 32 या रेअर म्युटेशनमुळे HIV चा उपचार 100% होऊ शकतो अशा आशयाचा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे। महाराष्ट्र टाइम्सला यावर संपादकीय सुद्धा आलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता। MCQ ला विचारलं गेलं तर हा एक बीट आहे याच्यातला जो विचारला जाऊ शकतो। CCR5 डेल्टा 32 हे एक लक्षात असू देत। डिसीज मध्ये HIV आणि एड्स बद्दल आपल्याला बेसिक माहिती पाहिजे। व्हायरस आहे हा, ओके। त्यानंतर नोबेल पुरस्कार देणारी स्वीडिश अकॅडमी जी आहे, त्या स्वीडिश अकॅडमीने हे क्लिअर केलेलं आहे की 2019 साठी साहित्याकरता 2 पुरस्कार देण्यात येतील। मागच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मी टू मोहीम आणि त्याच्यातून झालेल्या आरोपांमुळे देण्यात आलेला नाहीये, तर या वर्षी ते 2 पुरस्कार दिले जातील असं स्वीडिश अकॅडमीने स्पष्ट केलेलं आहे। नोबेल पुरस्कारांवर सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न होता, कंबाईन मध्ये सुद्धा तो विचारले जाण्याचे चान्सेस आहेत। नोबेल पुरस्कार नीट करून ठेवा प्रत्येकाने। राफेल संबंधीची कागदपत्रे चोरीला गेलेली आहेत अशा संबंधीचा अटॉर्नी जनरल यांनी ती माहिती सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे। द हिंदू या वृत्तपत्रामध्ये राफेल संबंधी जे काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या याच चोरी गेलेल्या कागदपत्रांच्या आधारे होत आहेत असा दावा सरकारने केलेला आहे। अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी द हिंदू ज्या पद्धतीने वर्कआउट करतोय किंवा ती कागदपत्र चोरीला गेलेली आहे, तर त्याच्या आशयाने काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। त्या म्हणजे काय की गोपनीयता कायदा म्हणजे सिक्रेसी ऍक्ट आणि या अंतर्गत ती कागदपत्र सुरक्षित आहे, त्याच्यामुळे तिच्यातली माहिती जाहीर करणे हा कायद्याचा भंग आहे, तसाच न्यायालयाचा अवमान सुद्धा आहे। शिक्षा जर तुम्ही बघितली तर गोपनीयतेचा भंग करण्यासाठी 14 वर्षापर्यंतचा तुरुंगवास ही शिक्षा आहे। न्यायालयीन अवमानासाठी 6 महिने तुरुंगवास आणि 2000 रुपये एवढी शिक्षा होऊ शकते। द हिंदूने या संदर्भात आपला स्वतःचा स्टँड अगदी क्लिअर केलेला आहे। द हिंदूने हे सांगितलंय की ही जी माहिती आणि त्याच्या आधारे राफेल मधल्या बऱ्याचशा काही इरेग्युलॅरिटी जिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप खूप आधीपासून होत आहेत, तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं एक वृत्तपत्र म्हणून आमची जबाबदारी आहे, हे कोर्टामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सो येत्या काळात आपण बघूयात काय होतं। पण अटॉर्नी जनरलवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा। कलम 76 आहे अटॉर्नी जनरल राज्यघटनेतलं, हायेस्ट लॉ ऑफिसर असतो देशाचा, म्हणजे देशाला कुठल्याही बाबतीमध्ये जर कायदेशीर सल्ला पाहिजे असला तर अटॉर्नी जनरलचं ते काम असतं। नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते, यासाठीची पात्रता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठीची जी पात्रता असते तीच अटॉर्नी जनरल साठीची पात्रता असते। याचा कार्यकाळ निश्चित नाहीये, राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत म्हणजे टिल द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट तुम्हाला अटॉर्नी जनरल म्हणून काम करता येतं। राजीनामा द्यायचा असला तो राष्ट्रपतीकडे देता येतो। अटॉर्नी जनरलच्या बाबतीत महत्वाची बाब म्हणजे अटॉर्नी जनरल जरी कुठल्याही पार्लमेंटचा सदस्य नसला तरी सुद्धा कुठल्याही मीटिंगमध्ये तो जाऊ शकतो, तिथं बसू शकतो आणि स्वतःचं मत सुद्धा व्यक्त करू शकतो, पण तो मतदान करू शकत नाही, हे एक लक्षात ठेवा। अटॉर्नी जनरलच्या बाबतीमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर नॅक मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे बघा। फेब्रुवारी 2000 पर्यंतचा डेटा आहे हा। अशा पद्धतीने आता एमपीएससी प्रश्न विचारायला लागलेली बघा। एमपीएससी पूर्व परीक्षेतले प्रश्न बघितले, त्यांनी डेट मेन्शन करून मग त्याच्या बेसिसवर प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे तुम्हाला हे फार क्लिअर करावं लागेल, हे न्यूजपेपरचाच फंडा आहे हा। न्यूजपेपरमध्ये असं असतं बघा की नॅक मूल्यांकन महाराष्ट्र आघाडीवर, आणि मग ती आकडेवारी कधीपर्यंतची ते फेब्रुवारी 2019, आणि तशा पद्धतीचे प्रश्न यायला लागलेत, म्हणून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा प्रिपेअर करणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील विद्यापीठ म्हणजे 32 विद्यापीठ आणि 1553 कॉलेजेस यांनी नॅक मूल्यांकन केलेलं आहे आणि त्यांना प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे। आणि यासाठी नॅकचे संचालक SC शर्मा यांनी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण संचालनाचे संचालक डॉक्टर धनराज माने यांना प्रशस्तीपत्र पाठवलं की महाराष्ट्र हे अव्वल हिच्यामध्ये आहे, आघाडीवर आहे। दुसरं तुम्ही बघितलं तर दुसरं राज्य आहे कर्नाटक, 827 कॉलेज किंवा विद्यापीठांनी याच्यामधून नॅक प्रमाणपत्र घेतलेलं आहे। तिसरं तमिळनाडू आहे 799, चौथं उत्तर प्रदेश आहे 600 आणि 5वं आहे मध्य प्रदेश 284। सो ऑब्विसली महाराष्ट्रामध्ये खूप जास्त कॉलेजेस आणि विद्यापीठांनी नॅकचं नामांकन केलेलं आहे। योग अभ्यासक्रमांसाठी सुद्धा नॅक कडून मूल्यांकन करण्यात येणार आहे त्या काळामध्ये। नॅकचा फुल फॉर्म का होतो NAAC, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल, म्हणजे ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या उच्च शिक्षण संस्थांचं मूल्यांकन करायचं, तिथल्या शिक्षणाचा दर्जा काय तो बघणं, हे नॅकचं काम आहे। सोलापूर विद्यापीठाचा नाम विस्ताराचा संघर्ष चिघळलाय बघा। सोलापूर विद्यापीठासाठी काल म्हणजे 6 मार्च रोजी राज्य शासनाने एका कार्यक्रम घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं त्याचं नामांतरण केलेलं आहे।
पण इथं लिंगायत जी काही कम्युनिटी आहे त्यांचं म्हणणं आहे की सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचं नाव देण्यात यावं. धनगर समाजाची मागणी होती अहिल्याबाई होळकर हे नाव देण्यात यावं. राज्य सरकारने याला समर्थन दिलं होतं आणि राज्य सरकारने ते नामांतरही केलेलं आहे. या नामांतराचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आहे, तिथे याच्यावर सुनावणी चालू आहे. सो येत्या काळामध्ये आपण बघूयात. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठल्या कुठल्या विद्यापीठांची नावं बदललेली आहेत, है ना, नामांतरण झालेले विद्यापीठ आणि त्याचं नाव. मुंबईला 17 मार्च विंटेज कार रॅली आहे बघा. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन आणि WIAL यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या विंटेज कार रॅलीमध्ये 1903 सालपासूनच्या गाड्या तुम्हाला बघायला मिळतील. हे मुंबईत तुम्ही बघू शकता 17 मार्च रोजी. खूप महत्वाचं म्हणजे, आणि हे सगळे फॅक्ट्स आहेत, स्वच्छ सर्वेक्षण महाराष्ट्राला सर्वाधिक 45 पुरस्कार मिळालेले आहेत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या यादीमध्ये 3रे स्थान आहे महाराष्ट्राचे. हा MPSC प्रिलिम्सचा प्रश्न सुद्धा होता बघा. याचं सगळं आता पुरस्कार वितरण झालेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019. राज्यातल्या 27 शहरांना कचरा मुक्त म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. पश्चिम विभागातल्या 19 पैकी 13 पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. मग आता हे प्रश्न विचारताना खूप सिंपल प्रश्न विचारला होता, कुठलं राज्य टॉपवर आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं कितवं आहे. म्हणजे तिच्यातही आपण मायक्रो लेवलवर काय काय ते सुद्धा बघून घेऊ. सो कंबाईन मध्ये जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. 50,000 ते 1,00,000 लोकसंख्येच्या शहरांसाठी स्वच्छता पुरस्कार महाराष्ट्रातला उरण, इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई आणि खोपोली ही 5 शहर आहेत बघा. 50,000 ते 1,00,000 लोकसंख्या असलेली ज्यांना हे स्वच्छता पुरस्कार मिळाला. 25,000 ते 50,000 लोकसंख्येचा विचार केला तर वीट, देवळाली प्रवरा आणि इंदापूर हे 3 शहर आहेत. 25,000 पेक्षा कमीचा विचार केला तर पोंभुर्णा, मौदा आणि मलकापूर हे 3 शहर आहेत. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचा विचार केला तर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेलं शहर म्हणजे नवी मुंबई. 3 ते 10 लाख लोकसंख्येचा विचार केला तर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेलं शहर म्हणजे चंद्रपूर. घनकचरा व्यवस्थापनामध्ये लातूरचा प्रथम क्रमांक आहे बघा देशामध्ये. लातूरचा जर तुम्ही इतिहास बघितला तर 2007 मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार जो होता तो राज्यातला पहिला पुरस्कार यांना मिळालेला आहे. आणि राजधानीच्या शहरांचा विचार जर केला तर नवसंकल्पनांचा वापर करणारं शहर तिच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला पुरस्कार मिळालेला आहे. 1,00,000 लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला तर पन्हाळा, कोल्हापूर देशात 17वं स्थान आहे. पुण्याबद्दल थोडासा इश्यू आहे. पुण्याचं लोकसत्ताने दिलेलं आहे 10व्या स्थानावरून 14वं स्थान आणि माटाचा आकडा अजून वेगळा आहे. सो हे मी कन्फर्म करतो येत्या काळामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही लातूर बघितलं तर लातूरने असं काय केलं, कचरा व्यवस्थापनात देशात प्रथम आलेलं आहे लातूर. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामधून हा लातूरचा पहिला क्रमांक आहे. लातूरमध्ये स्वच्छता ताई नावाची कन्सेप्ट राबवली गेली. स्वच्छता ताई म्हणजे काय, घरोघरी जाऊन ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणासंबंधीची अभिनव संकल्पना आहे ही स्वच्छता ताई. दरवर्षी 1,000 टन इतक्या कचऱ्याचं विघटन लातूरमध्ये केलं जात आहे. गेल्या 15 वर्षापासून साठलेल्या कचऱ्याचं जून 2019 पर्यंत विघटन होईल. म्हणजे तुम्ही बघा 15 वर्षापासून तिथं साचलेला होता कचरा आणि ज्या पद्धतीने काम केलेलं आहे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये. सो लातूर महानगरपालिकेचं नक्कीच अभिनंदन करावं लागेल. शहरात रोज 150 टन कचरा जमा होतो, तिच्यातला 60 टन कचरा जो असतो तिच्यावर शहरातच प्रक्रिया केली जाते. लातूरमधल्या मुस्लिम कुटुंबाने सुद्धा मुलीचं नाव, त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलीचं नाव स्वच्छता ठेवलंय, ज्याची पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनी दखल घेतली होती. कराड हे 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटामध्ये देशात प्रथम आहे आणि त्याच्यामुळे कराडचं वैशिष्ट्य दुसरं काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं. कराड हे शहर कशासाठी फेमस आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात पहिलं आलंय 1 लाख कमी लोकसंख्येमध्ये. तर त्याच्यासाठीचं काय रिझन आहे तर प्रगत तंत्रज्ञानाची स्वच्छतागृह आहे, ओपन डिफिकेशन फ्री झालेलं आहे कराड, प्लास्टिक मुक्त शहर आहे, कचऱ्यापासून ऊर्जा आणि खत निर्मिती केली जाते, हे एक महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे काय, स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये लागोपाठ 3ऱ्या वर्षी इंदूर शहर प्रथम आलेलं आहे बा. सलग 3 वर्ष इंदूर प्रथम क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर इंदूर आहे, 2 नंबरवर अंबिकापूर आहे छत्तीसगड मधला, 3 नंबरवर म्हैसूर आहे कर्नाटक मधला. आता स्वच्छ लहान शहरामध्ये नवी दिल्ली महापालिकेला पुरस्कार मिळालेला आहे. उत्तम गंगा शहर म्हणून गौचर उत्तराखंडला पुरस्कार मिळालेला आहे.
आता उत्तम गंगा शहरवरून एक गोष्ट क्लिअर करतो की गंगेच्या काठावर असणारी महत्वाची शहरं आणि गंगा कुठल्या कुठल्या राज्यांमधून जाते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे प्रश्न विचारले जातात बघा की गंगा ही कुठल्या राज्यातून जाते, किंवा गंगेच्या काठावर असणारी महत्वाची शहरं, किंवा जगातल्या महत्वाच्या नद्यांच्या काठावर असलेली महत्वाची शहरं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरिस कुठल्या नदीच्या काठावर आहे. अशा पद्धतीने प्रश्न युपीएससी किंवा तत्सम युपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या बाकीच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. सर्वात मोठे स्वच्छ शहर अहमदाबाद, वेगानं वाढणारं मुख्य शहर रायपूर, स्वच्छ मध्यम शहर उज्जैन, त्यानंतर वेगाने वाढणारं मध्यम शहर मथुरा वृंदावन. हे सगळे फॅक्ट्स आहेत, हे पाठ करावेच लागतील. ओके. त्यानंतर उच्च मानांकित शहरांना पुरस्काराचा विचार जर केला तर पुरस्कारामध्ये काय देण्यात आलं, तर महात्मा गांधीजींचा पुतळा आणि सन्मान चिन्ह असं देण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर तुम्ही लोकसत्ताचं संपादकीय जर बघितलं तर तिच्यामध्ये विडी संपली जळते जिने म्हणून आलेलं आहे बघा. सोलापूरमध्ये घरबसल्या काम करून विड्या विणण्याचं काम करण्याची जी काही कुटुंब काम करतात त्याच्यामध्ये पद्मशाली तेलुगू समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तिथल्या हा सगळा बिझनेस जो आहे बीडी घर बसल्या विणणे ते वळणे तो कमी झाल्यामुळे तिथल्या तरुण मुलींना सरसळाचा फटका बसलेला आहे. आणि पद्मशाली तेलुगू समाजासमोर नेमकी काय आव्हानं आहेत या संबंधीचं ते बोललेलं आहे. आता हे काय असतं की असं डायरेक्टली तुम्हाला एमपीएससीत विचारलं जाणार नाही, पण युपीएससी मध्ये तुम्ही एखादी केस स्टडी म्हणून याचा विचार करू शकता. सो हे टेलिग्रामवर तुम्ही वाचू शकता. पिकासंबंधीची अचूक आकडेवारी, आपण ऍग्रिकल्चर संबंधीची भरपूर गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत गेल्या 2 महिन्यामध्ये. तिच्यातलं हे एक आहे की पिकासंबंधीची अचूक आकडेवारी आपल्याकडे नसते आणि त्याच्यामुळे याच्याकरता काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांचा सहभाग पाहिजे आणि अचूक आकडेवारी जमा करण्याची नवीन पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. हेही तुम्ही टेलिग्राममध्ये वाचू हे करू शकता. टिपिकली याच्यावर असा प्रश्न विचारला जात नाही. युपीएससीने विचारला प्रश्न तर ते ऍग्रिकल्चर ऍज कॉमन विचारलं जाईल, तिच्यात एखादा मुद्दा म्हणून तुम्ही हे लिहू शकता. त्याच्यामुळे जे काही आपल्याला संपादकीय येत आहे त्याचा नेमका फायदा कुठं होणार आहे ते थोडं बघून घेतलं तर तुम्हाला त्याच्यासाठी गोष्टी सोप्या होतात. यानिस बेहराकिस नावाची व्यक्ती बघा, ग्रीसचे वृत्त छायाचित्रकार, यांचं निधन झालेलं आहे. 2016 मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाला होता यांना. युरोपमधील निर्वासितांच्या पेच प्रसंगाचं छायाचित्रण यांनी केलं होतं. 2015 मध्ये फोटोग्राफर ऑफ द इयर मिळालं होतं. गार्डियन वृत्तपत्राद्वारे दिला जातो हे पुरस्कार. जम्मू काश्मीरमधील जमात ए इस्लामी या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली बा. केंद्र सरकारचा हा निर्णय आणि या निर्णयाच्या विरोधात मेहबूबा मुफ्ती यांनी निदर्शनं केलेली त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर. सो जम्मू काश्मीर एक महत्वाची हे पाकिस्तानमध्ये बऱ्याचशा आतंकवादी हे ज्या काही संघटना आहेत त्याच्याशी रिलेटेड ऍक्शन घेतली जाते असं पाकिस्तानने दाखवलंय. येत्या काळात त्याही गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यानंतर केपलर दुर्बीण जी आहे तिचा पहिला बाह्यग्रह शोधला गेलेला आहे. सुरुवातीला हा केपलर 1658b हा संभाव्य बाह्यग्रह म्हटला जात होता, परंतु आता त्याची खात्री पटली. खात्री का पटली तर ताऱ्यांच्या ध्वनिलहरींचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यातून जे निष्पन्न आलं तिच्यामधून हे क्लिअर झालं की केपलर 1658b हा बाह्यग्रह आहे आणि तो केपलर दुर्बिणीद्वारे शोधला गेलेला. 3.85 दिवसामध्ये म्हणजे 3.85 दिवसात एक प्रदक्षिणा तो पूर्ण करतो ते ताऱ्याला. अमेरिकेतल्या हवाई विद्यापीठाचं हे संशोधन आहे केपलरवर एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे बघा परीक्षेमध्ये, केपलर मधला बाह्यग्रह. मग आता बाह्यग्रह काय असतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही कन्सेप्ट महत्वाची आहे. त्यानंतर भारतामध्ये इंटरनेट सर्वात स्वस्त आहे बघा. 1 GB फक्त 18.50 रुपयामध्ये. जागतिक स्तराचा विचार केला तर भारतामध्ये हे खूप स्वस्त होत आहे. जागतिक स्तरावर 1 GB साठी तब्बल 600 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. cable.co.uk या संस्थेने याचं सर्वेक्षण केलेलं आहे 230 देशांचं आणि तिच्यात सर्वात इंटरनेट स्वस्त भारतात आहे. आणि जिओची जी सगळी क्रांती, जिओचाही रेफरन्स तिथं दिला गेलेला आहे. भारतामध्ये इंटरनेटचं मूल्य आहे $0.26, अमेरिकेत हे $12.37, ब्रिटनमधलं $6.66. स्मार्टफोन चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो स्मार्टफोनच्या बाबतीत. 43 कोटी स्मार्टफोन भारतामध्ये आहेत, तर ते पण एक लक्षात ठेवायचं. पण 15वी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा जी आहे तिच्यात महाराष्ट्र संघ अव्वल ठरलेला आहे. दुसरं स्थान गुजरातनी आणि तिसरं स्थान पश्चिम बंगालनी पटकवलेलं आहे. राष्ट्रीय स्पर्धांवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप निग्लिजिबल असतात, पण तरीही आपल्याला महाराष्ट्राचा रेफरन्स असल्यामुळे ही बाब महत्वाची ठरते की 15व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ अव्वल आहे.
महिंद्रा समूह जे आहे त्यांनी बॅटिस्टा नावाची सर्वात वेगवान धावणारी ई कार मार्केटमध्ये आणलेली बघा. तिचं प्रदर्शन जिनिवात करण्यात आलं. 2 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग पकडणारी ही गाडी आहे. उच्चतम वेग जर तुम्ही बघितला तर 400 किलोमीटर आहे या गाडीचा. आणि बॅटिस्टा हे नाव लक्षात असू देत. खूप तुम्हाला बेसिक विचारलं जात नाही. असा जर चुकून प्रश्न आला वन लायनर मध्ये तर तेवढं विचारलं होतं की सर्वात वेगवान धावणारी ई कार कुठली, कुणी याची आली, बरं तेवढंच. 2016 पासूनचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे 7.2%. फेब्रुवारी 2019 पर्यंतचा हा डेटा आहे. सो 2016 पासूनचा बेरोजगारीचा सर्वाधिक दर. मग बेरोजगारी चर्चेत आली तर तुमचं काम आहे की तुम्ही पुस्तकातून बेरोजगारीचे सगळे प्रकार, बेरोजगारी काय असते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या. बेरोजगारीवर तुम्हाला बऱ्याचदा युपीएससी प्रिलिम्सला प्रश्न आहे, यूपीएससी प्रिलिम्सला प्रश्न आहे, कंबाईन मध्येही प्रश्न आहे. तो बेरोजगारी हे प्रकरण खूप नीट करून ठेवा. अटॉर्नी जनरल नीट करा. एमपीएससी मेन्सचा विचार करता बुक लिस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं भारतीय संविधान आणि राजकारण हे पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येतंय बघा. युनिक अकॅडमी पब्लिकेशनचं हे बुक आहे. पहिल्या आधी हे खंड 1 खंड 2 होतं, कारण कायदे करण्यासाठीचं हे सर्वात महत्वाचं बुक आहे. कायदे खूप चांगले दिलेले आहेत तिच्यामध्ये. पेपर 1 to 4चा जर विचार केला तर डेक्कन आयएस प्रकाशनाने पेपर 1-2चं एक पुस्तक आणि पेपर 3-4चं एक पुस्तक अशी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. तर सराव म्हणून तुम्ही हे बघू शकता, कारण टेस्ट सिरीजमध्ये यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता आणि यांचे जे प्रश्न होते त्याच्यावर फीडबॅक मुलांचा चांगला आहे. सो तुम्ही हे 2 पुस्तकं बघू शकता डेक्कन आयएस प्रकाशनाची एमपीएससी मेन्सच्या तयारी करता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. फेब्रुवारीची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. जे नाव आपल्या युट्यूबचं आहे तेच नाव आपल्या टेलिग्राम चॅनलचं आहे. झेरॉक्स जी आहे ती वेदांत झेरॉक्सवर अवेलेबल आहे सदाशिवपेठ हत्ती गणपती समोर. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचं काही सजेशन असलं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.